हॅलो. हॅलो. हा बोला. ताई, एक अनुभव शेअर करायचा होता. हा बोला ना. मी इकडे कोल्हापूरचा आहे. अच्छा कोल्हापूरमध्ये अच्छा. राहायला नाव सांगायचं आहे. दादा? हो, सांगायचं ना. दिलीप गायकवाड. हा हा. दिलीप गायकवाड मला अनुभव म्हणजे तसं आहेच स्वामींचे. हा आणि हा. आता मी स्वामींची सेवा मला वाटतं एक 3-4 महिने होऊन गेले करतोय मी. अच्छा. हो. हम्म. दुसरी गोष्ट म्हणजे कसं माहिती आहे, मला अनुभव आहेत तसे. हा. स्वामींनी असं माझं लग्न जेव्हा ज्यावेळेला ठरलं त्यावेळेला माझ्याकडे एक वस्तू मागितलेली स्वामींनी. अच्छा. हा हो. ती मी देतो म्हणजे दिली ते नाहीच नाही. दुसरी गोष्ट हा असंच सेकंड टाइमला एक स्वप्न पडलं. त्याच्यामध्ये मंदिरामध्ये मी गेलोय हा हा हा. आणि स्वामींची मूर्ती आहे. अच्छा. हा हा. स्वामींची मूर्ती आहे म्हणजे पाषाणाची, हा पण अशी सजीव. हा ठीक आहे. हा ते हा मग हा मी त्यांच्या मूर्ती आपल्या पायाला हात लावून दर्शन घेतलं मी. हा 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 हा. जसा मूर्तीच्या पायाला हात लावला स्वामींच्या, तर स्वामी जिवंत झाले. म्हणजे हलायला लागले. ओ अच्छा. हा हा. हां, हलायला लागले ते आणि त्यांनी त्यांच्या मूर्तीमध्ये हातामध्ये ती जीव आला. हा हा. हां, हातामध्ये ती गोटी असते ना ती. हो हो हो. ते गोटी सकट माझ्या त्याने डोक्यावर हात ठेवला. हा हा हा. ते एक स्वप्न झालं आणि आता जस्ट म्हणजे मला वाटतं कालचा अनुभव. हम्म. मी कामावरून सुटलो आणि हा. मला जायचं होतं स्वामींच्या मठामध्ये. हम्म. ते पारायण करायसाठी ना मला एका दिवसाचं ते पुस्तक हम्म. घ्यायचं होतं. म्हटलं आता मग चालू असते नसते. मग तिकडे नाही गेलो मी. त्या दिशेने मी दुसऱ्या दिशेने आलो मी. अच्छा. हा पुढे आलो हा. तर माझी गाडी बंद पडली. अरे बापरे. हा हा. होय. गाडी बंद पडली. म्हटलं आता आणि गाडी अशा पोझिशनला ती चालूच होईना. हा. म्हटलं पेट्रोल संपलं असेल. हम्म. पेट्रोल संपलं असेल मग पंपावरती आलो. पेट्रोल टाकलं मी. हम्म. तरी पण गाडी स्टार्ट होईना. अरे बापरे. मग मी हां. मग मी तारक मंत्राचं हे केलं. हा. तारक मंत्राचं हे केलं तरी पण म्हटलं चालू होईना गाडी. मग माझ्या मनात असा विचार आला. म्हटलं स्वामी म्हटलं तुमचा तारक मंत्र म्हटलं एवढा पॉवरफुल आहे. त्यानं लगेच प्रचिती येते माणसाला. मग हा माझी गाडी का स्टार्ट झाली नाही? हा हा. हे माझ्या मनात चालू हां. हा हा मग तिथून जरासं एक 2 पावलं पुढे गेलो. तिथं एक म्हणजे असं गाडी रिपेअरिंगचं दुकान होतं. हा. मग ते बंदच होतं. अच्छा. त्याला फोन लावला मी. तर हा तो म्हटला म्हणजे दुकानासमोर असं खणलेलं आहे, रस्ता खोदलेला आहे. मग त्यामुळे आम्ही काय येऊ शकत नाही. संध्याकाळचे मला वाटतं 7 वाजता. हम्म. मग त्याला फोन करतो म्हटलं. मग मी त्याला विचारलं म्हटलं इथे कुठं दुसरं दुकान आहे का? हा तो हा. म्हटला ना आता कुठलंच दुकान नाही. तिथूनच पुढे जायचं स्वामींचं मंदिर आहे. अच्छा. छोटंसं हा मोठ्या वृक्षाखाली. हा 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 हा. म्हटलं आता मनातच विचार केला म्हटलं स्वामी आता तुम्ही मला म्हटलं भरपूर त्रास देणार आणि पळवणार म्हटलं मला आता तुम्ही सगळीकडे. हा मग ते गाडी ढकलत मी किती लांब नेणार? हा म्हटलं तर काहीतरी मार्ग दाखवा म्हटलं. हा मग तसा जरासं पुढं गाडी ढकलत पुढे पुढे आलो तर उजव्या हा साईडला मला तिथून 2च पावलं पुढे आलो. हा मग असं बोलत बोलत हा. तर उजव्या साईडला तिथे मोटर मेकॅनिकलचं दुकान आहे. ते बर. दुकान चालू होतं. हा. हे माझी स्प्लेंडर गाडी आहे त्याचंच दुकान होतं. अच्छा आणि त्या अच्छा. दुकानाचं नाव पण समर्थच होतं. ओ. हो. मग तिथं गेलो. हम्म त्यांनी रिपेअरिंग वगैरे करून दिली गाडी. हम्म. म्हणजे हा एक अनुभव आला मला दुसरा. हो मग ते खूप नंतर तर मोठा आहे. हां. हो. हां. मग नंतर म्हणजे तारक मंत्रामध्ये मी म्हटलं स्वामींना म्हटलं एवढी शक्ती आहे म्हटलं हा त्रास का म्हटलं मला वाढवला तुम्ही. हा. हे माझ्या किती मनामध्ये आलं. छान पण किती छान लगेच ऐकलंच हो. ना मी. लगेच मग तिथे लगेच झालं. मग गाडी रिपेअरिंग केली. मग तसंच मी इकडे कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात आलो. अच्छा. हा हा. महालक्ष्मी मंदिरात गेलो. तिथे महालक्ष्मीचं दर्शन वगैरे घेतलं. आणि हम्म. तिथे स्वामी समर्थ पारायणाचं पुस्तक बघितलं. मला ते गुरुचरित्र दत्तांचं पारायणचं 51 काहीतरी अध्याय असतात त्याच्यामध्ये. अच्छा. हा म्हटलं हे नाही तर तुला स्वामींचं द्यायचं. म्हटलं स्वामींचं पुस्तक आता हा आपल्याकडे नाही आहे. हा आणि मला म्हणजे आज आज तुम्हाला फोन केला आणि आज गुरुवार आहे. हा 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 तर म्हटलं मला 1 दिवशीय पारायण करायचंच होतं. हा हा म्हणजे रात्री अचानकच आलं माझ्या मनामध्ये. म्हणजे आलं हा की हा. 1 दिवशीय पारायण करायचं म्हणून. अरे वा. ते ते असं कसं मनात आहे ना फार मोठी गोष्ट आहे दादा. हां. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं म्हटलं आता पुस्तक पण आपल्याकडे काय नाही, माहीत पण नाही कसं करायचं. मग YouTubeला टाकलं कसं पारायण करतात, काय करतात. मग हो. आज सकाळी ते टाकलं. मग त्याला केळी, नारळ वगैरे काय वगैरे लागतं. हम्म. मग परत सकाळी गेलो कोल्हापूरमध्ये हार वगैरे आणले, नारळ आणले. हा ते वगैरे घेऊन आलो. आणि आज सकाळी पारायण हम्म. म्हणजे मला वाटतं 10-10:30च्या दरम्यान बसलो असेल मी पारायणला.
हा 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 सगळे करून म्हणजे मला माहिती नाही तरी पण एक संकल्प केला पाणी सोडून. मी फक्त हा. ते पारायण मी माझ्या आईसाठी केलं, माझ्यासाठी नाही. अच्छा अच्छा. हा. हा म्हणजे म्हणजे त्याच्यामध्ये मी स्वामींना काय सांगितलं की आईसाठी काय केलं, म्हणजे काय प्रॉब्लेम होता? प्रॉब्लेम म्हणजे काय नाही. फक्त आईला म्हणजे काय माहिती का, म्हणजे आता कसं आमची गावी आई एकटी असते ना. हा हा. मग मी स्वामींना काय म्हटलं, आता आई कसं आता एकटीच असल्यामुळे कसं करते, जेवण सकाळी केलं की संध्याकाळी खाते, कधी करत नाही किंवा काय असं म्हणजे एक हा हा हा. त्रासासारखं जातं. हा, मग बरोबर. मी स्वामींना काय केलं की फक्त माझ्या आईला म्हणजे आता आमच्या आईचं वय 70 झालेलं आहे. हम्म. मग म्हटलं आईला म्हटलं शेवटच्या म्हणजे आता कसं माणसाचे उतरते वय असतं ना ते. हो मग हो. त्याच्यामध्ये म्हटलं स्वामींना म्हणजे मी सकाळी काय संकल्प केला की माझ्या आईला म्हटलं इथून पुढे चांगले दिवस म्हणजे त्याच्या ज्या इच्छा राहिलेल्या आहेत तर पूर्ण होते. त्या हा पूर्ण होते. समजा किती पंढरपूरच्या छान विठोबा, दादा, आईसाठी एवढे छान हा विचार आहेत तुमचे. विठोबाचं दर्शन घ्यायचं आहे म्हणजे विठोबाच्या पायावर डोकं ठेवायचं आईला. हा परत सौंदतीला रेणुका माता आहे ना, त्या हा. मंदिराच्या वरती, त्या हम्म, मंदिराच्या वरती आई बोलली आपण झेंडा लावूया का, म्हटलं लावूया हम्म. म्हटलं. म्हणजे ती एक इच्छा तशी राहिली म्हणजे अशा ठराविक आहेत. हो हो. दुसरी गोष्ट म्हटलं हा आईला म्हणजे आमच्या चुलते आहेत ना त्यांची आई हा. पूर्णपणे वयस्कर झालेली. वयस्कर म्हणजे जेव्हा शरीर साथ सोडतं म्हणजे कसं पूर्ण शरीर असं धरणीवर पडतं, हो हो हो. त्यावेळेला परमेश्वर काय करतो त्याचे एक स्टेप बाय स्टेप त्याचे म्हणजे अवयव घेत असतो निकामी त्या होत जातात. हा. निकामी होऊन जातं. पहिलं त्यांना काय झालं की त्यांना ऐकायचं कमी आलं. हम्म. सॉरी, पहिलं त्यांना काय जे चालत होते ते रांगायला लागले. नंतर ते धरणीवरती झोपले. अच्छा. आमच्या माझ्या आई त्या हा माझ्या आजी आमच्या त्या हा ते धरणीवरती झाल्या. मग हा नंतर हळूहळू ना त्यांनी पुन्हा त्यांना ह्याची ऐकायची क्षमता हळूहळू कमी आली. हा हा. ओळखायची क्षमता कमी आली. पुन्हा अरे वा. बोलायची क्षमता कमी आली. पुन्हा खायची ओ. क्षमता कमी आली. पुन्हा प्यायची क्षमता कमी आली. पुन्हा पाणी प्यायची क्षमता कमी आली. आणि त्याच्यानंतर ते ऑफ झाले. अरे बापरे. मग मी म्हणजे हे स्टेप बाय स्टेप देवाने हे हा केलं म्हणजे त्यांचा हाल झाला नाही. हा हा हा. त्यांची मुलं बाळ सगळे त्यांना रोज आंघोळ कपडे वगैरे सगळं सगळं तिथल्या अरे तिथं वा. परफेक्ट. हा हा त्यामुळे त्यांचं काही हाल झाला नाही. आता हा कसं माझी फॅमिली इकडे कोल्हापूरमध्ये आहे, आमची गावी एकटीच असते. हा हा हा. जे काय समजा पुढे मागे ते करेल त्याचा गावात नाही. पण कसं आहे माहिती का, मी स्वामींना एवढंच सांगितलं की आमच्या आईच्या सगळ्या इच्छा ज्या तिच्या इच्छा आहे मनामध्ये त्या सगळ्या पूर्ण होऊ दे. आणि मरण म्हटलं आईला असं येऊ दे की चालता बोलता हसता खेळता मरण येऊ ऐक. हा दे. हा एवढंच हा एवढीच म्हटलं हा. म्हटलं माझी इच्छा आहे म्हटलं, कारण त्रास हा नको. बरोबर. हा ह्या दृष्टिकोनाचा संकल्प केला आणि असे एका दिवसाचं पारायण केलं. हा 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 दुपारी ना म्हणजे मी पूजेलाच बसलो. बाकी घरात इकडे टेरेसवरती पापड वगैरे काय करत असतील किंवा काय. हा माझं पारायण चालू होतं का माळ चालू होती मला एवढं लक्षात नाहीये. हा. त्याच्यानंतर मग आमचा दरवाजा बंदच होता, कारण हम्म. सगळे टेरेसवर गेल्यामुळे मी आत पूजेला होतो. हॉलच्या बाहेर दरवाजा लावून वरती गेलो होते सगळे. हा हा हा. मला वाटतं 12:30 असतील किंवा पावणे 1 असेल किंवा काय टाइमिंग असेल. मी घड्याळ बघितलंच नव्हतं जेव्हा पारायणला बसलो तेव्हा. अच्छा. मग हा. कोणीतरी दरवाजा वाजवला. बर. वहिनी 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 करून आवाज दिला. हा. मला तर उठता येत नाही, तिच्या जागेवरून हलता येत नाही. ओ. कारण मी सकाळी स्वामींना म्हटलेलं मला काहीतरी प्रचिती द्या की हम्म. तुम्ही येऊन गेला त्याची. हा हा हा. म्हणजे हा आवाज तर मला दुपारी आला. म्हटलं आमच्या इथे कधीच फोन येत नाही. म्हटलं हा आवाज हम्म. कसा आला. पण म्हटलं ठीक आहे म्हटलं, कारण कसं ते चिठ्ठ्या टाकून स्वामींना विचारतात ना प्रश्न, हो हो. तो मी स्वामींना उद्या विचारणार होता की बाबा ही व्यक्ती कोण आली. तर तुम्ही असाल तर मग चिठ्ठी हो नाही काय असं हा ते मी हा. केलेलं आहे स्वामींच्या म्हणजे सकाळी येऊन संध्याकाळी ते मुलाला हम्म. किंवा कोणाला तरी उचलायला लागते. माझे 2 प्रश्न असे स्वामींनी सोडवलेले आहेत. अरे वा. हो, चिठ्ठ्यांमध्ये. किती म्हणजे छान दादा. होय, मी म्हणजे हे एक दिवशी पारायण म्हणजे कसं फक्त आईसाठी केलेलं आहे. म्हणजे कसं मला खूप ते बरं म्हणजे वाटलं की आईवर एवढं प्रेम होय. आहे ना, तर तुम्हाला स्वामी नाही कसं आहे कुठेच म्हणजे काही कमी पडू आणि देणार नाही. स्वामींनी काय सांगितलंय, तुम्ही आई वडिलांची सेवा करा. तुम्ही माझ्यापर्यंत नाही आला तरी चालेल, फक्त आई वडिलांची सेवा करा. अगदी बरोबर. हे स्वामींनी सांगितलं. बोलले खरंय. आणि हे पण बोलले कुठेही भटकायची गरज नाही. तुमच्या घरातच तुम्ही कसं त्यांची बोललात. सेवा करा. होय. खरंय. म्हणजे मला म्हणजे कसं आहेत तसे अनुभव भरपूर आहेत, पण आता कसं सांगायला गेलं माझ्या एवढे लक्षात येणार नाही काय काय हा अनुभव. हा म्हणजे हा हा. आहेत भरपूर आहे. त्याच्यातून पण अशी एक शेअर सांग करत जा दादा. हा अशी शेअर करत जा, जसे जसे हो आठवले हो ना हो
पण ते कसं एक 5-5 मिनिटाचे असतात, 4-4 मिनिटाचे असतात, असे ठराविक अनुभव असतात. त्यामुळे नाही कसं काही हरकत नाही, काही हं. हरकत नाही दादा. आणि तुम्हाला म्हणजे अनेक अनुभव सांगतो. मी कराडला, मग कराड आमचं गाव आहे तिकडे. हा 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 आणि असंच जाताना म्हणजे मी राधाकृष्णाला पहिलं मानत होतो आणि त्यांची हा हा भक्ती हा मी करायचो. आणि म्हणजे नामस्मरण भक्ती हा हा करायचो. म्हणजे त्याचं नामस्मरण करत असताना कधी पण जायचं, गावी जायचो ना टू व्हीलरवर ना. हा मग हा हा छोटासा अरुंद एक पूल आहे. हा त्या पुलावरून माझी गाडी पास होत होती. अच्छा आणि मी अच्छा. राधे 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 म्हणून किंवा राधाकृष्ण नामस्मरण करून चाललो होतो. हम्म आणि अरुंद पूल पण आला आणि रस्ता पण आला. हम्म मग हम्म हम्म. त्याच्यामध्ये मी गाडी एंटर झाली आणि माझा हँडल जो सरळ होता ना, म्हणजे तो साईडला घेऊन माझी गाडी साईडनं चालायला लागली आणि तेवढ्यात पाच लक्झरी झाली. अरे आणि बापरे. हा आणि त्या क्षणाला माझ्या स्वामी समर्थांचं नाव तोंडातून निघून गेलं. हा 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 म्हणजे ती म्हणजे अचानक तो हँडल वळला साईडला. बघा. हा आणि ती लक्झरी लगेच पास होऊन गेली माझ्या बाजूने. जर ती मी त्या ओ त्या स्टेपला जर असतो तर मला त्या ब्रिजवरनं उडवलं असतं त्याने गाडीच्या. ओ. हा म्हणजे अरे, असं एक ठराविक म्हणजे आहे, अनुभव आहे येतात स्वामींचं. स्वामी आपल्या बरोबर असतातच दादा. हा आणि मग तेच मी कसं काय करतो, सकाळी पूजा करताना एक पूजा झाल्यानंतर एक जपमाळ करतो, हा स्वामी समर्थ तारक मंत्र म्हणतो. म्हणजे एवढे म्हणजे मला सकाळी 8ला गेले की मी संध्याकाळी 8ला तर मला वेळ जरासा घरात आलं की हा. इस्त्रीचं वगैरे काम असतात, पार्ट टाइम जॉब आपला घरात करतो, मग त्यामुळे मला वेळ मिळत नाही. मला जेवढे बापरे होते एवढं तेवढे करता तुम्ही. हो. म्हणजे हम्म. कसं टाइम नसल्यामुळे का नाही मला जास्त स्वामींची सेवा करता नाही. म्हणजे हा सकाळी उठलो मी सकाळी 6 वाजता उठतो, 6:30ला उठतो, अंघोळ देवपूजा बापरे. झाली की एक जपमाळ, तारक मंत्र. आणि बाकी सकाळी उठलो की अंघोळ झाली की पहिलं स्वामींचं तारक मंत्र किंवा त्याचं नामस्मरण मी युट्यूबला लावूनच ठेवतो मी अरे वा. घरामध्ये. होय म्हणजे असं. मग छान. आणि त्यामुळे ना कसं आहे दादा, मुलांवर पण काही ना काही परिणाम चांगलेच होतात. हो, मी मुलांना एवढंच सांगितलंय, मुलांना पण हेच सांगितलंय की आम्ही म्हटलं आज आहे उद्या नाही, हा हा पण स्वामी हे कायमस्वरूपी तुमच्या बरोबर राहणार. भले तुम्हाला कधी अडचण होऊ द्या, काही होऊ द्या, फक्त त्यांचं नामस्मरण करा. अगदी बरोबर आहे. हा तुम्ही त्यांचं नामस्मरण करा. अडचणीत म्हणा, सुख दुःखात स्वामी तुम्हाला साथ देतील, तुम्हाला अनुभव येईल. कारण खरं शेवटी खरं. जगाचे पालनहार तेच आहेत. हा म्हटलं तुम्ही त्यांची सेवा जरी नाही जमली, हा त्याच्यानं बाहेर पडताना ज्या त्यांच्या आता मोठा फोटो आणलाय, त्या फोटोचं पण तुम्हाला काही सांगतो. हा मी फोटो मध्ये एक आणायला गेलेलो तेव्हा 750 रुपये सांगले. मी म्हटलं हा एवढा महाग फोटो असतो का, म्हणून मी नाही घेतला. हा बरोबर आहे. हा नाही घेतला मी तो फोटो. हा हा पण स्वामींची इच्छा नव्हती घरी यायची का काय, तो भाग वेगळा. हा हा आणि नंतर आता मला वाटतं स्वामी समर्थच्या प्रगट दिनानंतर हा 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 म्हटलं माझ्या असंच मनात आलं, म्हटलं स्वामींचा हा एक चांगला फोटो आणावा. हा हा मग गेलो कोल्हापूरमध्ये, भरपूर ठिकाणी फिरलो मी. हा. आणि एक फोटो मला इतका आवडला ना, म्हणजे आपण जिवंत कसं असतो, त्वचा हो वगैरे एकदम. हो 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 हो. हा सेम तसा फोटो, अरे वा. सेम तसा फोटो असं बसलेला आहे. आता म्हणजे पूजा वगैरे आज हे केली आम्ही. हम्म. तो फोटो मी आणला. तो फोटो तुम्हाला सांगू 2300 रुपयाचा मी आणला. बापरे. हो हो हो. म्हणजे त्यावेळेस मला 750 रुपये महाग वाटत होते आणि आता 2300 म्हटलं मला काय बघा. वाटतंय ते. म्हणजे स्वामींची इच्छा झाली ना की ते कशाही खरं. याच्यातनं ते येतात आणि येतातच ते असं आहे. आता बरोबर फक्त एवढंच बरोबर. की स्वामींना मी विनंती करतो की मला अक्कलकोटला न्या. हा भरपूर हा वेळा सांगितलं पण आता म्हटलं मी सांगतच नाही का आता तेव्हा म्हटलं जेव्हा तुम्ही बोलवशीला तेव्हा म्हटलं किंवा नेशीला हा हा तेव्हा हा म्हटलं मी अक्कलकोटला येत. फक्त हा घरामध्ये मी हेच सांगतो की हा बाबा तुम्ही आम्ही असो नसो तुम्ही स्वामींची सेवा करा. हा हा कारण आमच्या नंतरही म्हणजे स्वामी आहेतच. हा अनंत काळापर्यंत राहतील. तुम्हाला त्यांचा अनुभव येईल. आणि अडचणीत म्हटलं कोणी कोणाला उपयोगी पडत नाही किंवा कोणी कोणाला, फक्त स्वामी तुम्हाला मदत करतील. हे मुलांना पण मी सांगून ठेवलेलं आहे. अरे हा हा सो हा. हा हे मी त्यांना सांगून ठेवलं. मुलं म्हटलं केवढे आम्ही आहेत तुमचे असो. दादा? एक मुलगा ओम आहे, तो 12वीची परीक्षा दिली. आणि हा छोटा कार्तिक आहे, तो हा 9वीची परीक्षा चालू आहे. शेवट पेपर फक्त त्याचा राहिलेला. पण अच्छा. मुलं छान आहेत. आमच्या घरातले सगळे छान आहेत. म्हणजे मस्त. आहे. मुलं करतात की नाही थोडीफार सेवा? मुलं म्हणजे कसं माहिती आहे, मी जास्त फोर्स करत नाही की जबरदस्ती कुठलीच करत नाही त्यांच्यावर की बाबा हे करा. अगदी बरोबर. हा फक्त मी त्यांना सांगितले तुम्ही अनुभव जर घ्यायचा असेल तर म्हटलं दिवसातून एकदा जरी नामस्मरण करा तुम्ही, किंवा बरोबर. त्या फोटोकडे बघून नुसते हात जोडा. हा हा खरंय. एवढं करा. मग हळूहळू तुम्हाला स्वामी कसं त्यांच्या सेवेत घ्यायचं ते त्यांचे ते बघतील. बरोबर. हा फोटो मिळता एवढा मोठा फोटो आणलाय ना घरामध्ये, 2x3चा फोटो आणलाय. मोठा बापरे. फोटो आणलाय. हा हा हा
मोठा फोटो आला. म्हणजे तुम्ही असं जर बघशीला ना, की असं वाटतं की स्वामी खरोखर त्या झाडाखाली बसलेत. ओ. हा म्हणजे बोलतात ना, गहूवरनं एकदम त्वचा सफेद त्वचा एकदम चमकली. हा, तसे हा. स्वामींची त्वचा त्या फोटोमध्ये दिसते. एकटा मला तो अरे वा. फोटो आवडला. मला आणि फोटो पाठवून द्या दादा तो. हा पाठवतो पाठवतो तुम्हाला. म्हणजे कसं वाटतं, तुम्ही जर असं टक लावून जर बघत बसला ना, की स्वामी तुमच्याशी काहीतरी पटकन बोलतील, हो. असा तो फोटो आहे. मला पाठवाच दादा तो. हा पाठवतो तुम्हाला फोटो. म्हणजे असं मी मुलांना फक्त सांगते, कधीही बाहेर जाताना हा. निदान नामस्मरण राहू दे, निदान त्यांच्याकडे बघून तरी जावं म्हटलं. समाधान हे मिळतं, तरी करा. बरोबर हा आहे. बघून तरी जावं, म्हणजे तुम्हाला नसेल म्हणजे अजून जसं पोच नाही त्यांना अजून तेवढी. हा, हा. म्हणून हळूहळू बरोबर करून आहे. हा. करून स्वामी त्यांना कसे त्यांना सेवेत घ्यायचे ते घेतील मी. अशा बरोबर आहे प्रमाणे म्हटलं तुमच्या त्यांना. सेवेत. हा मग मी त्यांना ते सांगितलेलं आहे. बाकी आणि मला खरं आहे कधी ते, असं मला तुमचं ते पटलं की फोर्स नाही करायचं. फोर्स नाही. हो, मी फोर्स कधीच कुठल्याच गोष्टीचा करत नाही. हे पण मुलाला मी सांगितलं, की तुला जी साईड निवडायची आहे 12वी नंतर, ते हा, तुझं तू करतो सक्सेस कर. आणि ह्याच्यामध्ये साथ तुला म्हटलं स्वामीच देतील म्हटलं. फक्त हा. त्यांचं नामस्मरण कर. तू सारखं करू नको. तुला आठवण येईल तेव्हा त्यांचं नामस्मरण अगदी बरोबर आहे. कर. एकदा, दोनदा, 10दा, किती वेळा. एकदा जर दिवसांनी एकदा जरी केलं तरी बरोबर. पण कर. 10 वेळा केलं तरी पण कर म्हटलं. खरंय, खरंय. कारण कारण कसं आहे माहिती आहे का, स्वामींच्या हातामध्ये स्विच म्हणतो ना आपण तो, एक हा. पिन टाकली की करंट सप्लाय होतो. ते बरोबर स्विच आहे. म्हटलं त्यांच्या हातात आहे. म्हटलं ते कधी काढतील त्याचा अगदी भरोसा नाही म्हटलं. खरंय. म्हणून त्यांचं नामस्मरण करा. काळ काळ पण त्यांना विचारून येतो, पण तसं सगळं तेच कंट्रोल करतात म्हटलं. तुम्ही त्यांना हा, शरण गेला ना, तुम्हाला काही अडचण येणार नाही. ते हा. तुम्ही त्यांना समजून तसं सांगितलेलं आहे. आणि लहान अजून आहे, त्याला अजून काही एवढं हे नाही, पण तो बत्ती लावतो, पाया पडतो वगैरे तो करतो, मी सांगत होतो. हा, मोठा हा. कसं जरासं हा. साईडला आहे, त्याला जास्त तो हे करत नाही. मी म्हटलं तुला एक ना एक दिवस अनुभव आल्याशिवाय तू म्हटलं स्वामींचं नामस्मरण चालू करणार नाही हा, किंवा हा. पाया पडणार नाही असं. आमच्या इथं मंदिर वगैरे आहेत, मठ पण आहे आमच्या इथे. आहे. त्यामुळे आहे. हम्म. ह्याला क्रांतिसिंह नाना पाटील नगरला हा. मठ आहे तिथे. आता नवीनच स्थापन झालं. तिथे पण अच्छा. आहे स्वामीचं मठ. हा. ते पण मित्र असा झालेला संध्याकाळी, म्हटलं असं मी चाललोय, हम्म, येणार हम्म, का? म्हटलं चला, म्हटलं जाऊया. मग तेव्हापासून मग स्वामी सेवेतच मी आलो मी. अरे आता वा. आमचे सासरे ते स्वामी भक्त आहेत पहिल्यापासून. कोण? त्यांना पण भरपूर सासरे आमचे. अरे वा. हो, ते पहिल्यापासूनच आहे, पहिल्यापासून. हा, हा. त्यामुळे ते जे गुरुवारी वगैरे दत्ताला वगैरे जाते ते म्हणजे वा. असं. हा. होय. भरपूर म्हणजे भरपूर अनुभव आहे त्यांना पण. फार सुंदर, फार सुंदर. मी शेअर करते हा दादा. हो, फक्त चालेल तुम्ही चालेल. ते मला फोटो पाठवा तो. त्याचं दर्शन आम्हाला पण होईल. हो सगळ्या स्वामी पाठवतो पाठवतो. सेवेकरांना पण होईल. चालेल 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 हा. चालेल. हा. ठीक आहे. श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. समर्थ.